पोरांना टेन्शन येतं. चलिए शुरू करते हैं. कृष्ण हरी मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर आजच्या 6व्या दिवसात मी शिकलेलो आहे इफ आणि एल्स. आता जेवढे कम्प्युटर सायन्सला आहेत तेवढ्या सगळ्यांना माहीत असेल इफ एल्स काय आहे, पण जे कम्प्युटर सायन्सला नाहीत तर त्यांच्यासाठी सांगतो की इफ आणि एल्स म्हणजे काय. आपल्याकडे एखाद्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे कसं असतं की दोनच ऑप्शन असतात, एक तर ही गोष्ट करायची नाही तर ती. तर म्हणजे आता एक उदाहरण देतो. परीक्षा जवळ आल्यानंतर पोरांना टेन्शन येतं, बरोबर. त्या टेन्शनमध्ये पोर काय करते, एक चहा तर पेते. चहा जर पेला तर एकदम रिलॅक्स आणि निवांत राहते, आणि जर कॉफी जर पेलं तर एकदम फ्रेश होते, एनर्जी बूस्ट होते आणि पुन्हा अभ्यासाला लागते. यांच्याकडे दोनच कंडिशन आहेत, एक चहा तर प्यायचा नसेल तर दुसरी कॉफी तर प्यायची. तर ह्या वेळेनं ते काम करत असतं मित्रांनो. तर त्याच्यावरती मी प्रॅक्टिकल पण केलेलं आहे, थोडंसं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुम्ही तर आता बघू शकताय, राईट, इथं इफ दिलेलं आहे. ही इफची लाईन आहे इथपर्यंत, परत तिथून एल्सची लाईन इथपर्यंत आहे. म्हणजे काय आहे, ही इफमध्ये काय लिहिलेलं आहे मी, इवन नंबर म्हणजे आपला सम नंबर मराठीत बोलायला गेलं तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14. तर मी ते इवन नंबर काय केलेला आहे, 14 डिक्लेअर केलेला आहे. आणि तर ह्याला सांगितले काय की बाबा, जर दिलेल्या नंबरने 2 भागून जर 0 उत्तर येत असेल तर मला काय छापून दे, नंबर इज इवन, म्हणजे दिलेला नंबर हा सम आहे. जर नसल, एल्स म्हणजे दुसरी सिच्युएशन काय, जर नसल तर काय छापून दे, नंबर इज ऑड. तर हे इफ एल्स असं वर्क करतं. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.